सोलापूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। चक्क 12 वर्षाच्या मुलीनं एका बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। सविस्तर माहिती काय आहे आणि प्रकरण काय घडलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अवघ्या 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यात एका 12 वर्ष 8 महिन्याच्या मुलीने बाळाला जन्म दिला आहे। सध्या आई आणि बाळाची तब्येत चांगली आहे, पण या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर बालविवाहाचं प्रकरण हे समोर आलं आहे। पोलिसांनी या प्रकरणी मुलीचे वडील, पती आणि सासरच्या इतर मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे। माढा ग्रामीण रुग्णवाहिकेतून सोलापूरला निघालेले असताना मुलीने रुग्णवाहिकेतच बाळाला जन्म दिला। सध्या मुलगी आणि तिने जन्म दिलेली चिमुकली यांची प्रकृती ठीक आहे। त्यांच्यावर सोलापूर शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोघी सुखरूप असल्याची माहिती आहे। या प्रकरणी माढा पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून मुलीचा पती रवींद्र तसेच सासू सासरे वडील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। मुलीचे आणि मुलाचे वडील यांच्यावर बालविवाह कलम अंतर्गत वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत। या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। अल्पवयीन मुलीचं वयाच्या 10व्या वर्षीच लग्न लावून देण्यात आलं होतं। तिने लग्नानंतर 2 वर्षांनी म्हणजेच वयाच्या 12व्या वर्षी एका बाळाला जन्म दिला आहे। ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली। 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही मूळची रायगडची आहे। ती सध्या सोलापूरला वास्तव्यास आहे। तिचे सासरे लोक मोलमजुरी करतात। ती गर्भवती असल्याने माहेरी आली होती। अल्पवयीन मुलीला शुक्रवारी सायंकाळी पोटात दुखायला लागलं, त्यामुळे तिला माढा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं। त्यानंतर तिला प्रसूतीसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेलं जात होतं, पण अर्ध्या रस्त्यावरच रुग्णवाहिकेतच तिची प्रसूती झाली। यानंतर तिला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्रसूतीनंतर ती शुद्धीवर आली आणि सुखरूप असल्याची माहिती समोर आली।